चिपळूणमधील कुंभारली घाटात मागे वाघाचे ठसे आढळले होते बघा. हे ठसे होते याच वाघाचे. 21 डिसेंबर 2024 रोजी कुंभारली घाटात वाघाचे ठसे आणि त्याने केलेली म्हशीची शिकार आढळली. चिपळूण वन विभागाने घाटात कॅमेरे ट्रॅप बसवले. हा संपूर्ण भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हेळवाक वन परिक्षेत्राला जोडलेला असल्याने तिथल्या वनमजुरांनी देखील या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवले. 27 डिसेंबर रोजी हेळवाकमध्ये एका वाघाचे छायाचित्र टिपले गेले. हे छायाचित्र होते 2023 साली कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात टिपलेल्या वाघाचे. म्हणजेच हा वाघ 2023 साली कडगावमध्ये होता, जो 2024 मध्ये कुंभारलीत आढळला. 27 तारखेनंतर पुन्हा 1 जानेवारी 2025 रोजी त्याचे छायाचित्र हेळवाकमध्ये मिळाले. त्यानंतर पुढचा 1.5 महिना हा वाघ गायब होता. मात्र फेब्रुवारीच्या अखेरीस हा पठ्ठ्या वनमजूर वैभव जाधव यांना थेट कोयना वन्यजीव अभयारण्यात आढळला. तेव्हापासून हा वाघ कोयनेच्या जंगलात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तो स्थिरावल्यामुळे त्याला STR T3 हा सांकेतिक क्रमांक देण्यात आलाय आणि त्याचे नाव बाजी असं ठेवण्यात आलंय.